शेतकऱ्यांच्या पोरांच्या मनामध्ये सरकारविषयी राग आहे ध्यानात घ्या. शेतकऱ्यांचा कुणावरच विश्वास राहिलेला नाहीये ध्यानात घ्या. ही गाववाड्यातली शेतकऱ्यांची पोरं, ही आमची बळीराजाची फौज, ही फौज तुमच्या उरावर नाचायला या ठिकाणी आलेली ध्यानात ठेवा. उद्यापासनं सगळे पुढारी आता सोयाबीन म्हणायला लागतील ध्यानात घ्या. आनंद आहे म्हटलं पाहिजे. त्यांच्या उरावर खायचं नाचून घेतला की नाही, यावर्षी घ्यायचा की नाही. अच्छा, या प्रचंड असा अतिविराट हेलगर मोर्चाला या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, कारण वेळेची मर्यादा आहे, मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ घालवणार नाही. पण बाहेर जिल्ह्यातून जे प्रातिनिधिक मंडळी या ठिकाणी आलेले आहे, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो. त्यामध्ये आमचे पुण्याहून आलेले आकाश डोणकर, अमित आडव, अमरावती, किशोर ढगे परभणी, प्रदीप करपे, कृष्णा साबळे औरंगाबाद, दयाल राऊत नागपूर, मुक्ताराम पाटील आमचे औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष, परभणी भास्कर कटिंग, राजाभाऊ देशमुख बीड, ओमप्रकाश राजनकर सभापती नगर परिषद केज, चंद्रशेखर गवळी जिल्हाध्यक्ष अकोला, संजय सोनुने अकोला, मनीष जाधव यवतमाळ, अजय भाऊ गाडगे, प्रशांत भाऊ शिरभाते आणि बुलढाणा जिल्ह्यातले आपले सगळी घरची व्यासपीठावरची मंडळी मी नाव घेऊन अधिक वेळ घालवत नाही, कारण पहिलेच उशीर झालेला आहे, मला याची कल्पना आहे. आणि बाहेर जिल्ह्यातून आपल्याला या ठिकाणी ज्यांनी मार्गदर्शन केलं ते सन्माननीय प्राध्यापक यशवंत गोसावी सर, आणि ज्यांनी अतिशय तरफदार भाषण या ठिकाणी केलं, तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला ते सन्माननीय, बोलणं का इकडे, दामोअण्णा इंगोले आणि सर्वच या विचार मंचावर उपस्थित असलेली मंडळी. खरं तर मला सगळ्यांची नावं घ्यायची खूप इच्छा आहे, पण वेळेची मर्यादा आहे. मागे स्क्रीन बंद पडली आहे, मागची लाईन कलेक्टर ऑफिसची तिकडे गेली आहे, बाजारापर्यंत लोक गेले तिकडे, आणि आपण प्रचंड भरपूर किलोमीटरचं अंतर कापून उन्हातानामध्ये या ठिकाणी आलेलो आहे. तुम्हालाही भूक लागली असेल, तहान लागली असेल, मला याची कल्पना आहे, म्हणून मी फार वेळ घालवत नाही. भावांनो, मला तुम्हाला धन्यवाद द्यायचे आहेत. जसं दामोअण्णांनी तुम्हाला सांगितलं तसं भावांनो, गेली 20 वर्ष 19 वर्ष मी तुमच्यासाठी माझ्या तारुण्याची दिलेले आहेत. मी कधी घरादाराची पर्वा केली नाही, मी कधी लेकराबाळाची पर्वा केली नाही. मी आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या अनेक सहकार्यांनी कधी आम्ही आई बापाची पर्वा केली नाही. आम्ही जीव धोक्यात घालून तुमच्यासाठी आयुष्याची अनेक वर्ष दिली. आम्ही कधी मागे वळून पाहिलं नाही. या सगळ्या चळवळीच्या 19 वर्षाच्या काळामध्ये राजकारणामध्ये अनेक नेत्यांच्या जवळ गेलो, सत्ताधाऱ्यांच्या जवळ गेलो, मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसलो, अनेक नेत्यांच्या बाजूला बसलो, सगळ्यांशी जवळून संबंध आले. पण मला कधी सत्तेच्या मोहात पडावं असं वाटलं नाही, कारण तुमच्यासारखी प्रेम करणारी माणसं माझ्या पाठीशी आहेत, म्हणून मला कधी सत्तेचा मोह झाला नाही. भावना वाटतात, मला आज अभिमान याच्यासाठी वाटला, तुमचं सगळ्यांचं कौतुक याच्यासाठी वाटलं की महाराष्ट्रातले अनेक लोक आपल्याला हिणवतात की विदर्भ मराठवाड्यातले शेतकरी एकजूट नाहीये, विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची एकी नाहीये. ज्यांना ज्यांना यशवंत सर असं वाटतं त्यांनी एकदा या बुलढाण्याच्या भूमीमध्ये नजर फिरवावी. दिसेल तिकडे तुम्हाला या ठिकाणी माणसं दिसतात, चिकार गर्दी शेतकऱ्यांची दिसते. बळीराजाची वज्रमूठ काय असते हे या बुलढाणेकरांनी या ठिकाणी दाखवून दिलं आहे. भावांनो, मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला सगळ्यांना पाहून आज माझं मन भरून आलेलं आहे. मला अनेक लोक म्हणतात की तुम्ही आमदार झाले पाहिजे, तुम्ही खासदार झाले पाहिजे, तुम्ही सभागृहात गेले पाहिजे. भावांनो, मी मरेपर्यंत जरी आमदार खासदार झालो नाही तरी मी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत तुमच्यासाठी लढणार आहे, कारण मी तुमच्या पोटचा पोरगा आहे. हा मोर्चा होऊ नये म्हणून आपल्या जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी देव पाण्यात घालून आपल्याला विरोध केला. माझ्याकडे मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग आहे. अनेक नेत्यांनी गावागावात फोन केले, रविकांत तुपकरच्या सभेला जाऊ नका, रविकांत तुपकरच्या मोर्चाला जाऊ नका.
अनेकांनी मला रेकॉर्डिंग पाठवल्या. आता मी ते इथं ऐकवणार नाही. योग्य वेळ आली की मी सगळे पुरावे लोकांसमोर आणणार आहे. त्याची वेळ अजून यायची बाकी आहे. पण एक सांगतो, माझं काम त्या स्प्रिंगच्या बॉल सारखं आहे. मला जितक्या जोरात तुम्ही खाली आदळणार तितक्या जोरात मी वर जाणार धरणार घ्या. आणि या विरोध करणाऱ्यांना माझं सांगणं आहे की भावांनो, रविकांत तुपकर नंगाड माणूस आहे. नंगे से तो खुदा भी डरता है. माझं घर काही काचाचं नाही. पण तुम्ही ज्यांनी या शेतकऱ्याच्या मोर्चा आणि पवित्र कामाला विरोध केला, तुमचं उभ्या आयुष्यात भलं होणार नाही. लक्षात ठेवा. शेतकऱ्याच्या ताटात तुम्ही माती घालवली. या पवित्र कामाला तुम्ही विरोध केलाय. हरकत नाही. या औलादी प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक राज्यात असतात विरोध करणारा. यांना कुणाचं चांगलं पाहत नाही. मी आज वर्तमानपत्रात वाचलं, आपला आज मोर्चा आहे. वर्तमानपत्रात बातमी वाचली की सोयाबीनवरील निर्बंध उठवल्यामुळे सोयाबीनच्या बाजारात भरघोस वाढ होणार. आपल्या जिल्ह्यातले नेते कधी एवढ्या वर्षात थोबाड उघडलं नाही, कुणी कधी तोंड उघडलं नाही. यांनी कधी सोयाबीनवर कधी बोलले नाही. अहो मला सांगा, आता ही बातमी आज पेपरला आली. केंद्र सरकारनं सोयाबीन खाद्य तेलावरचं स्टॉक लिमिट 2 नोव्हेंबरला उठवलंय. कितीला? 2 नोव्हेंबरला. आणि यांनी बातमी कधी दिली? 8 नोव्हेंबरला. म्हणजे आमचा मोर्चा आहे म्हणून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी तुम्ही असं केलं. नाही, ही बातमी का वाचली? 2 नोव्हेंबरला स्टॉक लिमिट उठलं. केंद्राच्या निर्णयाचं स्वागत केलं. आम्ही पण केंद्राच्या या निर्णयाचं स्वागत करतो. पण स्टॉक लिमिट उठल्यामुळे काही तुमचे 1000 नाही वाढले, तुमचे 400 वाढले. ध्यानात घ्या. 4000 तुम्ही फक्त 4.5-44 वरच गेले, जास्त गेले नाही. त्यामुळे एवढं काही खुश होण्याचं काम नाही. आणि स्टॉक लिमिट उठवलं म्हणजे उपकार केले का आमच्यावर? बसवलंच कशाला स्टॉक लिमिट? त्याच्यासाठी का नाही भांडले लोक तिथं पहिले? हा माझा सवाल आहे. आणि तुम्हाला एवढा शेतकऱ्याचा ज्यांना ज्यांना कळवाळा वाटतो त्यांना माझी विनंती आहे की अरे बाबांनो, खाद्य तेलावर आयात शुल्क वाढवण्यासाठी तिथं जाऊन भांडणार. फक्त आपला मोर्चा आला की मग यांच्या तोंडात सोयाबीन येतं. एवढ्या वर्षात यांच्या तोंडात कधी सोयाबीन आलं नाही. पण ते हरकत नाही. मला पुन्हा नवल वाटतं, अनेकांच्या बुद्धीची किवली नेत्यांच्या या बातमीमध्ये लिहिलंय, केंद्र सरकारने तेल बियांवरील शुल्क माफ करून निर्बंध हटवल्यामुळे सोयाबीनला क्विंटल मागे अधिकचा भाव शेतकऱ्यांना मिळू लागलाय. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. आता यांना कळतं का? तेल बियांवरचा आयात शुल्क यशवंत सर 0 केल्यावर भाव वाढणार का कमी होणार? सांगा बरं तुम्ही मला. आता काय चाललंय? तेल बियांवरचं आयात शुल्क वाढलं पाहिजे तेव्हा सोयाबीनचा भाव वाढत असतो. यांनी म्हटलंय तेल बियांवरचं आयात शुल्क कमी झालं म्हणून सोयाबीनचे भाव वाढले. हे भावळे हे लोक मोर्चा पाहून, अरे तुम्हाला पाहून भावळे याच्या झोपा खराब झाल्या. एका मागे एक पत्रकार. काल तर स्पर्धा लागली होती पत्रक काढायची. तेल वाढलं त्याच्यानंतर बोलतो, पण स्पर्धा लागली. आपला मोर्चा पाहून स्पर्धा लागली. जो तो प्रेसवर काढायला लागलाय. केंद्र सरकारनं असं केलं, केंद्र सरकारनं तसं केलं. मग इतके दिवस काय बिळात जाऊन बसले होते का? तुमची कमाल ध्यानात ठेवा. आणि हे स्टॉक लिमिट उठलं हे काही सरकारनं उपकार केले नाही. गेली 1 महिना झाले आम्ही महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या प्रश्नावर जनजागृती करतोय. लोकांमध्ये उठाव झाला. तुम्हाला घाबरून सरकारने स्टॉक लिमिट उठवले. ध्यानात घ्या, तुमचा विजय आहे. हे पुन्हा नेत्याचे उपकार नाही. तर भावांनो, सोयाबीनचं जे काय स्टॉक लिमिट उठलं, हा तुम्हा शेतकऱ्यांनी जी काही एकी केली, गावागावात तुम्ही जे काही रॅल्या काढल्या, मेळावे भरवले आणि आजचा मोर्चा हे त्याला कारणीभूत आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे कोणी काही फुकट क्रेडिट घेऊ नका की आम्ही पत्रव्यवहार केला, आम्ही डमकं केलं, आम्ही टमकं केलं. तुम्ही जरूर करा, ते तुमचं कामच आहे. निवडून आलेल्या लोकांनी सभागृहात भांडलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला पाठवलं, दाड्याला पाठवलं का? एखाद्या हॉटेलवाल्याने हॉटेल टाकायची आणि तुमच्याकडून पैसे घ्यायचे आणि तुम्हाला जेवण द्यायचं आणि त्याला म्हणायचं मी रोज लोकांना जेवण वाटतो. अरे तुझं कामाचं जेवण वाटणं, तू हॉटेल टाकली आहे. निवडून आलेल्या लोकांचं कामाचं सभागृहात भांडणं. त्याच्यामुळे उपकाराची भाषा आम्हाला शिकवण्याचं काही कारण नाही. ध्यानात घ्या भावांनो.
मागच्या वर्षी सुद्धा याच मैदानामध्ये आपण बसलो होतो, फक्त स्टेज तिकडून होतं. या वर्षी स्टेज जरा लंब घेतलंय, कारण मागच्या वर्षीपेक्षा कितीतरी पट लोक तुम्ही आज या ठिकाणी आले. ध्यानात घ्या, रेकॉर्ड मोठा तुम्ही गर्दीचा. तुम्हाला पैसे पाठवले का? त्या गाड्या घोड्या दिल्या? मला माहित आहे उद्या काही लोक म्हणणार, हा मोर्चा पाहून अनेकांच्या पायाखाली वाळू सरकणार आणि मग ते म्हणणार यांना काँग्रेसनं पैसे दिले, यांना राष्ट्रवादीनं पैसे दिले, मग यांना धमक्याने पैसे दिले. ध्यानात घ्या, मागच्या वर्षी पण आम्ही मोर्चा काढला होता. आम्ही काही कुणाच्या दारात गेलो नव्हतो. हे शेतकरी आणि आम्ही वर्गणी करून मोर्चा काढला. बरोबर का चूक? मागच्या वर्षी पण मोर्चा मोठा झाला. या वर्षी पण आपल्याला या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नानाभाऊ पटोलेंनी काल पाठिंबा दिला. स्वागत आहे. त्यांनी नैतिक पाठिंबा दिला. शिंदे साहेबांनी 8 दिवसापूर्वी नैतिक पाठिंबा दिला. आनंद आहे. या मोर्चाला ज्याला ज्याला कुणाला पाठिंबा द्यावा असा वाटेल त्याचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी काय कुणाला नाही म्हणू शकत नाही. ध्यानात घ्या, या लढाईमध्ये ज्याला ज्याला वाटतं योगदान द्यावं त्यांनी जरूर द्यावं, आमचं काही म्हणणं नाही. पण लक्षात घ्या, या जिल्ह्यामध्ये हा काही पहिला मोर्चा नाही. अनेक वेळा शेतकऱ्यांची एकजूट आतापर्यंत आपण दाखवलेली. ध्यानात घ्या, मागच्या वर्षी आपण मोर्चा काढला 31 ऑक्टोबरला. आई सीझन मध्ये काढलेला मोर्चा होता. त्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर फिरलो, सोयाबीन कापूस परिषदा भरवल्या. अनेक ठिकाणी राजू शेट्टी साहेब बरोबर होतो, काही ठिकाणी मी एकटा होतो. त्यानंतर मी नागपूरला उपोषणाला बसलो. पोलिसांनी मला अटक करून आणलं आणि माझ्या घरी नेलं आणि मला सांगितलं तुला घराच्या बाहेर पडता येणार नाही. हो, पोलिसांना वाटलं याला घरी आणून सोडलं की हा उपोषण सोडेल, त्याच्या घरात त्याला दाबून टाकलं की हा उपोषण करणार नाही. पण मी किती जिद्दी माणूस आहे तुम्हाला माहित आहे. मी पोलिसाला सांगितलं तुम्ही मला संडास बाथरूम मध्ये जरी कोंडलं तरी सुद्धा मी अन्नाचा कण खाणार नाही जोपर्यंत सोयाबीन कापसाला भाव मिळणार नाही. आणि 5 दिवस गेल्या वर्षी मी 4 ते 5 दिवस मी अन्नाचा कण खाल्ला नाही. भावांनो, माझ्या किडन्या ज्यावेळी खराब व्हायला लागल्या तेव्हा माझ्या मायच्या डोळ्यात पाणी आलं. माझी माय रस्त्यावर उतरली. बुलढाणा चिखली हायवे माझ्या मायनं बंद केला. माझी पत्नी रस्त्यावर उतरली. आमचे रफिक भाई आहेत, यांनी अंगावर डिझेल घेऊन जाळून घ्यायचा प्रयत्न केला. माझ्या सोबतचे अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. बुलढाण्यामध्ये पोलिसांची गाडी फुटली, तहसीलदाराची गाडी पेटवायचा लोकांनी प्रयत्न केला. परवा या वाशिम मध्ये आमच्या दामोदरकडे एक महावितरणचं कार्यालय लोकांनी पेटवलं. हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड सगळ्या ठिकाणी जाळपोळ सुरू झाली. सरकारचे डोकं ठिकाणावर आलं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं आम्ही चर्चेला बसायला तयार आहोत, तुमचं काय म्हणणं आहे सांगा. त्यांनी शिंदे साहेबांना चर्चेला पाठवलं. शिंदे साहेबांनी आमच्या मागण्या समजून घेतल्या आणि सरकारबरोबर चर्चा केली. सरकारचं पत्र आलं, उपोषण सुटलं. दरम्यानच्या काळामध्ये मला शरद पवार साहेबांचा फोन आला, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा फोन आला, राजू शेट्टी साहेबांचे फोन सुरू होते, बच्चूभाऊ कडूंचा फोन आला, नवनीत राणा, रवी राणा, अनेक नेत्यांचे फोन आले, संजय राऊतांचाही फोन आला आणि त्यांनी विचारलं तुझ्या तब्येतीची काळजी घे, केंद्रात काय मदत लागली तर आम्ही करू. मग उपोषण सुटलं. दामोदरला सांगितलं त्या पद्धतीनं अजितदादा बरोबर बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 9 कॅबिनेट मंत्री, 13 सेक्रेटरी, मी आणि आपले पालकमंत्री अशी बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सोयाबीन खाद्यतेल आणि तेल बियांवरचं राज्य सरकारनं स्टॉक लिमिट उठवलं, जे मागच्या वेळेस केंद्रानं घातलं. आज मी या नेत्यांना विचारतो, आज तुम्ही स्टॉक लिमिट उठवण्याचं स्वागत करताय, तो मागच्या वर्षी का स्टॉक लिमिट उठवायला गेले नाही केंद्राकडे? ते आम्ही राज्याकडनं उठून घेतलं मागच्या वर्षी आंदोलन करून. आव्हान ध्यानात घ्या, बैठकीमध्ये अनेक निर्णय झाले. 1000 रुपयाला मागच्या वर्षी आपली सोयाबीन वाढली. आम्ही दिल्लीला गेलो, वाणिज्य मंत्री पियुष गोयलांना भेटलो. तिथं देवेंद्रजी फडणवीस आणि पवार साहेबांची मदत झाली. त्या ठिकाणी 12 लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात करणार होतं सरकार. त्यातली 8 लाख आली, 4 लाख आम्ही थांबवली. आम्ही 7 दिवस दिल्लीत थांबलो. त्याला बेस होता बुलढाण्यातला मोर्चा, झालेलं उपोषण, झालेलं आंदोलन आणि त्याच्यामुळे 4 लाख मेट्रिक टन सोयाबीन थांबले आणि तुमची सोयाबीन पुन्हा 1500 वाढली. मागच्या वर्षी 2500 रुपयाचा भाव आपल्या आंदोलनामुळे सोयाबीनला वाढून मिळाला. ध्यान. आणि मागच्या वर्षी कापसाचे सुद्धा असे निर्णय आपण लावून घेतले. कापसाचे आयातीचा निर्णय थांबवला, निर्यातीला प्रोत्साहन दिलं. दिल्लीत जाऊन आम्ही बसलो. कापूस सुद्धा 7,000 मागच्या वर्षी 12-13 हजारावर गेला. आज सोयाबीन सुद्धा मागच्या वर्षी 4,000 7.5-8 पर्यंत गेली का नाही? गेली का नाही? तुम्ही 6-7 हजाराला भाव घेतला मागच्या वर्षी. मग मी लोकांना सांगतो की भावांनो, गेल्या वर्षी आपल्याला 3,000 वाढून मिळाले,
लोक म्हणते ते जाऊ द्या, पण मोदीचे 2000 अजून आले नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला हक्क मागायचं सांगतो, तुम्ही भीक मागायची भाषा करता. सरकार आपल्याला लाचार बनवत चाललेलं आहे. ऐकून घ्या, राज्य कधीही शहाण्या माणसावर करता येत नाही. राज्य हे लाचार माणसावर करता येतं. राज्य हे गुलामावर करता येतं. तुम्हाला सरकार गुलामीच्या दिशेने घेऊन निघालेलं आहे. तुम्ही पोत्याला पिकवता आणि तुमचं पोरग शळद वाटीला खिचडी जाऊन आणतंय. ध्यानात घ्या, तुम्ही कापूस पिकवता, तुमच्या अंगावर फाटकांडवीवर पण येणे. मुंबईवाल्यांची मजा चालली आहे, दिल्लीवाल्यांची मजा चालली आहे. तुम्ही सोयाबीन पिकवता, बायकोला सांगता चटणीवर तेल कमी घे, एवढं तेल लवकर कसं काय संपलं. बघा, तुम्ही गहू पिकवता, ज्वारीच्या भाकरी तुम्ही खाता, आणि शहरातले लोक पोळ्या खातात. पिकवायचं तुम्ही आणि उपाशी राहायचं तुम्ही, ही अवस्था चालली आहे. आणि म्हणून भावांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की मागच्या वर्षी जशी आपली दरवाढ केली, ए बाबा खाली बसा तिथे, हो तुम्हाला पाणी मिळणार आहे, खाली बसा. ते रस्त्यात उभे कोण आहेत? पाणी मिळेल, सगळं मिळेल, शांत बसा. पाणी वाटणारे जरा थांबा 10 मिनिटं. पाणी संध्याकाळी पिऊ शकतो आपण, पण मी जे सांगणार आहे तुम्हाला महाराष्ट्रातला कोणताही नेता सांगणार नाही. तो तुम्हाला भीक मागायचं सांगेल. तो म्हणेल मी तुमचं संजय गांधीचं करून देतो, तुम्हाला मोदीचे पैसे आणून देतो, तो म्हणेल मी तुम्हाला अनुदान आणून देतो, तो म्हणेल हिंदू खतरे में है, तो म्हणेल मुसलमान खतरे में है. तुम्हाला तलवारी काढायला लावतील. भावांनो, मी तुम्हाला ते सांगणार नाही. मी तुमच्या पदरात 4 पैसे कसे घामाचे फाडून देता येईल असा प्रयत्न मी करणार आहे. आता पाणी बंद कर रे, ए बाबा बंद कर, 5 मिनिटं पाणी आणू नका. सध्या 10 मिनिटं नंतर पाजू सगळ्यांना पाणी. आपण पाणी केव्हा प्यायचं? जेव्हा प्यायचं तेव्हा पिऊ. पण ज्याने ज्याने आपल्या सोयाबीनचे भाव काढले त्याला पहिले पाणी पाजायचे. ध्यानात घ्या भावांनो. पण मागच्या वर्षी आंदोलन करून भाव मिळाला का नाही? तुम्ही हाव म्हणा ना, नाही म्हणा ना. तुम्ही असे पाहू राहिले व्हेंटिलेटरवर ठेवेल पेशंट वाली माझ्याकडे. जसं काही मी अमेरिकेतून आलो, तुम्ही ब्राझील मधून आले. मागच्या वर्षी सोयाबीनला भाव घेतला की नाही आपण? कापसाला भाव घेतला की नाही? यांच्या उरावर थायथाय नाचून घेतला की नाही? या वर्षी घ्यायचा की नाही? मग तुम्ही सोबत राहणार का? उद्या महाराष्ट्रभर आंदोलनाची जर घोषणा झाली तर तुम्ही रस्त्यावर उतरणार का? नक्की मागचे त्या कलेक्टर ऑफिसच्या पुढे उभे असलेले आहे येणार का? हा ते हो म्हणतात बघा. मग आंदोलन करायचं यावर्षी. या वर्षीची परिस्थिती लय वाईट आहे. ध्यानात घ्या. साहेबांना सांगितलं, गोसावी साहेबांना, की तुम्हाला काय तुम्ही सांगितलं पोरी भेटत नाही असं सांगितलं काय? ते साहेबाची पोरगी काय म्हणती आणि सोयाबीन कापूसवाला नको म्हणती. आता ज्याचे शेतकऱ्याच्या घरात लग्न झाले त्याचे लय वाईट आहे. त्या पोरीला नवीन नवीनच बरं वाटतंय. माझ्याकडे लोक पत्र घेऊन येतात, ते बायोडाटा मला म्हणतात पोराला पुण्यात नोकरी लावून द्या. मी म्हणतो तिथं पगार 4000 आहे. मी म्हटलं खायला 7000 लागते. ते म्हणते घरून 3000 पाठवू, पण पोराला पुण्यातच पाहिजे. आम्ही म्हटलं कसं काय? म्हणलं लग्न करायचंय. मग आम्ही नोकरी कुठेतरी पुण्यात त्याला मिळवून देतो. मग पोरगा कमवतोय 4000, बाप पाठवतोय घरून 3000. बाप सांगतोय पोरगा मॅनेजर आहे, पोरगा असते शिपाई. मग त्याचं लग्न होतंय आणि लग्न झालं की तुम्ही 2-4 एकर वाढून सांगताय, सोयाबीनचे पोते वाढून सांगताय, आणि लग्न झालं की ते बायकोला घेऊन जाताय आणि 3 महिन्याला सगळं सामान गुंडाळून घरी येते. सासरा म्हणतो जवाई कंपनीचं काय झालंय? ते म्हणते कंपनी बंद पडली. कंपनी बंद पडलेली नसती, लग्न वायापुरतं गेलेलं असतं. लग्न झालेल्या आमच्या नवीन पोरीची तर अशी अवस्था आहे, तुम्ही तिला 2-3 लाखाचं सोनं करताय. ती पोरगी नवीन नवीन लग्न झाली की तिला वाटते मला काय सासर मिळालं, 1 नंबर. ती सगळ्या गावात सांगती मला 3 लाखाचं सोनं केलंय. त्या पोतावरून टाकती, सगळ्या गावाला दाखवती. आणि 2-3 महिने झाले की नवरा तिला म्हणतो जरा गहू देती का, पेरणी करायची आहे, पुढच्या सीझन मध्ये डबल न करून देतो. बायकोला वाटतं डबल मिळणार आहे, बायको गहूपोत देते. सीझन आला की बायको म्हणते मालक आमची गहूपोत. ते म्हणते पुढच्या सीझन मध्ये पाऊस पडलाय, नुकसान झालंय, यावर्षी मिळणार. पुन्हा नवरा पुढच्या वर्षी म्हणतो तुझी एकदानी देते का, डबल करतो. लेकरं झाले, त्याला लग्न झाले, त्याला लेकरं झाले, आमच्या बाईची गहूपोत बी आली नाही, एकदानी बी आली नाही. ते तुटकं फुटकं मंगळसूत्र फक्त लायसन म्हणून तुम्ही ठेवले गळ्यामध्ये आमच्या माईच्या ध्यानात. ही आमची अवस्था आहे. काय पुरी देतील आपल्या घरात?
अहो प्रत्येक गावात 100 बिना लग्नाची हिंडून राहिले. मी तर म्हणतोय बिना लग्नावाल्याचा मी मोर्चा काढला तर लय मोठा होतोय. लय वाईट आहे ना. चांगली सुंदर पोरगी नोकरीवाल्याला ती नाकडवाला बोली असली रंगात सावळ्याची दुकानदाराला येते आणि 3 नंबर आमच्याकडे पोरगी म्हणजे पोरगी आहे लेकर काय झोप घ्या माझ्या कुल्लू मुलू बापू होतो म्हणून दोघांनी पोटी वाढला तर तुम्ही दिल्लीला जाऊन सांगा बरं जॅकेट गिकेट घालून देतो मी तुम्हाला दिल्लीला जाऊन सांगा मग मुंबईच्या आता सांगून राहिले की तू जाऊन आला तू आजची बारी देऊन येईल ना. ही आमची शेतकऱ्याची अवस्था आहे. बरं सर यायला मी सांगितलं तुमचं लग्न होत नाही ती हसून राहील या राग यायला पाहिजे होतं की नाही. तुम्ही प्राध्यापक तुम्हाला किती पगार आहे खरं सांगा किती पगार आहे. 1 लाख कमी सांगू राहिले यायला पगार असेल सेटिंग 1.5 लाख आलं पण ठीक आहे. पण तुमचं मजेत चाललंय ना बरं चाललंय ना हे आमचं पुरंच चांगलंय. काय सांगायचं आता तुमच्यासारख्या प्राध्यापकाला जर सर मी म्हटलं की सर तुम्हाला पोरगी भेटत नाही या रातभर झोप लागणार नाही मला 1 लाख पगार पोरगी भेटत नाही कसं काय भेटत नाही आता तुम्हाला मला पोरगी भेटत नाही तुम्ही हसता तुम्हाला राग येत नाही तुम्हाला हसू येतंय. ज्या दिवशी हे सांगितल्यावर तुम्हाला राग येईल तो दिवस खऱ्या अर्थानं क्रांतीचा दिवस असेल घराच्या ही क्रांती आपल्याला करायची. यावर्षी सोयाबीनची अवस्था प्रचंड वाईट आहे. काय ऍव्हरेज आहे तुम्हाला यावर्षी 2, 3, 4, 5 पण तुमचं भारी आहे. बाजूच्या गावातून हिवाळ्याचा जर फोन आला वरवणला किती उतरलं एकरी 12 उतरलेलं असते 7 पण सांगायला तुम्हाला मोठेपणा लय वाटतं हिवाळ्याला. मग हिवाळी फोन करतोय 50,000 रुपये देता का 15 दिवसानं ते म्हणते तंगी सुरू आहे. या वर्षी जिल्ह्याचा सरासरी ऍव्हरेज आहे सोयाबीनचा 4, 5, 6 कितीचं पकडू 5चं भाव किती सुरू आहे 4चा 3.5, 4, 4.5 पण 4.5 आणि 5चा भाव हा मागच्या वर्षीच्या सोयाबीनला आहे या वर्षीच्या नाही कारण त्याच्यामध्ये ओलावा आहे मॉइश्चर आहे. बरोबर आहे का चूक आहे अरे मी बोलतोय ते बरोबर आहे का चूक आहे. घसा मागे बसायचा तुमचा बसलाय 4,000चा भाव 5चा ऍव्हरेज 5 आणि एका एकरात तुम्ही किती कमवलं मग 20,000 आणि एका एकरात लागले किती तुम्हाला सोयाबीनला किती 35,000. हे वाचण्यात मी वेळ घालवत नाही किती म्हणजे एका एकरात तुम्ही लावले 35,000 आणि आणले तुम्ही 20,000. किती भारी धंदा चाललाय तुमचा. जगाच्या पाठीवर आपल्यासारखे पागल कुठे सापडणार नाही. लावायचे 35 आणायचे 20 शाहीला काही आमचं लय कठीण आहे फार कठीण आहे. तुम्ही रिटायर झाला तुम्हाला पेन्शन असेल इकडे लय कठीण आहे. लावायचे 35 आणायचे 20 यायचे एकाच्या अंगावर दिवाळीला नवीन कपडा नाही. आमच्या बायला दिवाळीला साडी घेतली नाही. काय तुमची दिवाळी या वर्षीची 10 पंत्या 5 बोळके मैद्याचा रव्याचा शिरा ते कडक लाडू ते फुटत नाही. आयता आले चिवडा लेकराला ड्रेस नाही तुमच्या अंगावर कपडे नाही. भाऊबीजीला आमच्या बाया वावरात कापूस याचायला आणि दिवाळीला बी आमच्या बाया सोयाबीन सोंगायला वावरात. इमानदारीने सांगा खरं आहे की नाही. आणि काय दिवाळी काय दसरा आणि आमचे नेते सांगतात बळीराजा सुखी आहे. आम्हाला उपमा काय दिली अन्नदाता म्हणजे फुकट खाऊ घाला दाता. तुम्हाला काय म्हणजे बळीराजाच्या अंगावर फाटके बनेन त्याला फाटके अंडरपॅन. तुम्हाला काय सांगितलं बळीराजा. आम्हाला राजा म्हणू नका आम्हाला दाता म्हणू नका. आम्ही उद्योग करणारे व्यावसायिक आहोत. जेवढे लावले त्याच्यात 50% ऍड करून नफा द्या. आम्हाला दाता बळीराजा म्हणू नका. हे तुम्हाला काय करून राहिले दाता आणि बळीराजा म्हणून तुम्हाला समाजसेवक करू राहिले की तुम्ही फक्त समाजसेवा करा देशाला पोसा. तुम्ही दूध काढायचं गायचं शेण तुमच्याकडे आणि दूध या शहरातल्या लोकांकडे. हे शहरातले पोट्टे पाहणं असे झालेले तुमचे खळमे झाले काय चाललंय. म्हणून या वर्षी सोयाबीनचा तोटा एकरी 15,000. सोयाबीनला एका क्विंटलचा उत्पादन खर्च यावर्षी 6,000 रुपये आणि बाजारात मिळणारा भाव 4,000. आता कापसावर येऊ. 1 एकर कापसाचा उत्पादन खर्च 41,000 रुपये. एका एकरात कापूस होतो 5 क्विंटल
कापसाला भाव सुरू आहे 6 ते 7,000, 7-5 म्हणजे लावले 41 आणले किती ठोकला कार्यक्रम. कार्यक्रम लागलाय तुमच्या ध्यानातच नाही. मी पुरा जिल्हा हिंडलो, एका मी शेतकऱ्यांना मला परफेक्ट उत्पादन खर्च सांगितला नाही. तुम्ही उत्पादन खर्च जर काढला तर तुम्हाला अटॅक येऊ शकतो, बीपीची गोळी लागू शकते, एवढं वाईट आहे. मग आपल्या हक्कासाठी भांडायचं नाही का? हा मोर्चा काय भीक मागायला आलेलो आम्ही? अरे आम्ही आमच्या हक्काचं दाम मागायला आलोय, आमच्या घामाचं मागायला आलोय, जास्त नाही आम्ही रास्त मागायला आलो. ध्यानात ठेवा. म्हणून उत्पादन खर्च अधिक 50% नफा स्वामीनाथनचं सूत्र आहे. 6,000 सोयाबीनला प्रति क्विंटल, उत्पादन खर्च अधिक 3,9 8,500 रुपये भाव मागितला. यावर्षी आपण किती 8,600. आणि कापसाला भाव मागितला आपण 8,500, उत्पादन खर्च अधिक 50% नफा भाव मागितला 12,500 रुपये. परवडेल का जास्त झालाय? पुन्हा पैसे कुठे कुठे ठेवा अडचण येईल ना तुम्हाला. 8,500 रुपये सोयाबीनला भाव मागितला, बरोबर का? कापसाला 12,500. भावांनो, या वर्षी आपल्या देशामध्ये पाऊस झालाय. महाराष्ट्रामध्ये पावसानं सोयाबीन पुरं गेलंय, अर्ध गेलं की नाही. त्या बोंड्या सडल्या, कपाशीच्या बोंड्या सडल्या, त्याच्यात आळ्या पडल्या. 1 रुपया सुद्धा मदत मिळाली का तुम्हाला? बोला तुम्ही राव, या पत्रकारांना समजू द्या. मक्याला कोंब आले, मी जिल्हाभर शेतात गेलो, बांधावर गेलो, 1 रुपया नुकसान भरपाई भेटली नाही. नुकसानीचा निकष तुम्हाला दामांनी सांगितला. ते पर्जन्यमापक यंत्र असते, त्याच्यावर 65 मिलीमीटर पाऊस पडला तर तुमचा मेळ बसतो, त्याच्यावर नाही पडला तुमचा मेळ इचकतो, बरोबर. म्हणून ते निकष बदलले पाहिजे, आपली मागणी आहे. या वर्षी देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन होणार आहे 100 लाख मेट्रिक टन. काळजीपूर्वक आहे का मी सांगतो ते. या वर्षी देशामध्ये उत्पादन होणार होतं 125 लाख मेट्रिक टन. पावसामुळे ते कमी होणार आहे, ते होणार आहे 100 लाख मेट्रिक टन. 100 लाख मेट्रिक टन जर सोयाबीन गाळली तर त्याच्यातून 22% तेल बाजूला जातं आणि 78% सोयाबीनची ठेप निघते. ध्यानात घ्या, बोलू नका मध्ये बोलू. मग 22% तेल गेलं, 78% डीओसी तयार होते आणि त्या डीओसीचा वापर पोल्ट्रीचं खाद्य म्हणून केला जातो आणि फिशरी मध्ये केला जातो. ध्यानात घ्या. महाराष्ट्रामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची संख्या सर आहे 50%, ऊसवाल्यांची संख्या आहे 9%. ऊसावाले किती आहेत? आणि 18% कापसावाले आणि 16% भाजीपालावाले. याला सांगितलं सोयाबीन कापसाची युती झाली, आपण झालो 68%. 68% वाले बोंबलत पुरायच्या मागे हिंडू राहिले आणि 9% वाले आंदोलन करून भाव घेऊन राहिले आणि आम्हाला तिकडे घेऊन जातात. ते ऊसाचं आंदोलन करायला मी राजू शेट्टी साहेबांच्या तिकडे असतोय, बरोबरी ना. ते लोक म्हणजे सरी सोय घेतात, मग कपडे घेऊन देतात, खाया प्यायची सोय करतात, राहायला घर देतात. ते लोक हुशार आहे, त्याला माहिती याला फिरवायचं, आक्रमकपणे भाषण करतंय, पुढे जातंय, आपल्या ऊसाला 200 रुपये टन वाढवून देतंय. त्याला घ्या. त्या लोकांना समजलंय, तुम्हाला कधी समजेल? मग मी आता काय केलंय, मी म्हणलं बाकीचे धुणं जरा जास्त धुतलं, जरा आपलं धुणं मी धुवून काढू, बरोबर आहे की नाही. म्हणून या वर्षी आपण आणि देशामध्ये जेवढं काही सोयाबीन तयार होतं ना, त्यातलं 40% सोयाबीन अख्ख्या महाराष्ट्रात तयार होतं. देशात ध्यानात घ्या. 50% मध्य प्रदेश, 10% कर्नाटक, राजस्थान, गुजरात मध्ये तयार होते, तेलंगणामध्ये.